इथे श्रीदेव रवनाथ मंदिरामध्ये ना गाभाऱ्यामध्ये ना सुंदर अशी फुलांची इथे आरास करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, बाहेर आणि आतमध्ये सुद्धा. हे तुम्ही जे काम पाहताय ना, हे आता अर्धवट आहे, म्हणजे नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे या साईडला. आणि त्यानंतर ना इथे एक सेल्फी पॉईंट इथे तयार करण्यात आलेला आहे. हे बघा, छोटी मुलं इथे फोटो वगैरे काढत आहेत. आणि आता ओरोसकर आहे तो आपल्याला ह्याला असं आहे ना एक सेटअप आहे. बघा, म्हणजे इथे 3 2 4 1 6 2 5 4 3 असे नंबर आहेत. त्या नंबरमध्ये जर बॉल केला ना, त्याची बेरीज जर झाली, ती जी दिसते ना, तर त्यांना ते गोष्टी भेटणार. काही नाही ना, कुठचंच बक्षीस नाही. चला, याला काहीच गोष्टी भेटलेल्या नाही आहेत. 50 रुपये फुकट. त्यानंतर इथे LED स्क्रीन आहे. आपल्या मंदार भावाचा इथे व्हिडिओ लागण्यात आलेला आहे. 100 रुपयाला 2 लोड या ठिकाणी भेटतात. उषा पण 2 आहेत 100 रुपयामध्ये. पेपर आलेला आहे, ते बघा, ते काका करतायत बघा, ते आलेलं आहे 10 रुपये. बडावाला मूर्ती कितना रुपया? वो आएगा 2500. ही मूर्ती आहे ना 2500 रुपये आहे. जर बार्गेनिंग केली ना तर कमी जास्त होईल. नमस्कार मंडळी, मी सहर्ष करतो मायरूट चॅनल चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत ओरसगावमध्ये श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव आहे. तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. ओरस हे गाव कुडापासून अवघ्या 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण जाऊया थेट या ओरसगावमध्ये आणि श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे आहे तो पाहूच्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळींनो, आता मी आहे हायवेवरती आणि हायवेवरती तुम्ही पाहताय ना, इथे गाड्यांच्या भरपूर इथे रांगा लागलेल्या आहेत. या साईडला सुद्धा गाड्या आहेत आणि या साईडला सुद्धा आहेत. आणि समोर ना इथे जत्रा आहे श्रीदेव रवनाथ मंदिराची. तर ना आपण ना गाडी कुठेतरी पार्क करूया आणि तिथे डायरेक्ट जत्रेमध्ये जाऊया. ही जत्रा खूप मोठी असते आणि बघा इथे गाड्यांच्या भरपूर इथे रांगा लागलेल्या आहेत. साडे 12 वाजता आपण थोडासा लेट झाले आपल्याला यायला. तर आता आपण पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना जत्रा कशा प्रकारे आहे ना ही ना श्रीदेव रवनाथची कमान आहे आणि त्यामधून ना इथे आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर आपण ना थोडंसं लेट आलोय, त्यामुळे इकडची दुकानं इथे कमी झालेली आहेत. तर इथे ओटीची वगैरे दुकानं आहेत. त्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय, हे बघा. तर हे मंदिराचे इथे दीपस्तंभ आहेत आणि चला इथे नाटक इथे चालू झालेलं आहे. तर आपण ना मंदिरामध्ये इथे दर्शन घेऊया. इथे श्रीदेव रवनाथ मंदिरामध्ये ना गाभाऱ्यामध्ये ना सुंदर अशी फुलांची इथे आरास करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, बाहेर आणि आतमध्ये सुद्धा. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता नाटकाला सुरुवात झाली आहे. आणि हे तुम्ही जे काम पाहताय ना, हे आता अर्धवट आहे, म्हणजे नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे या साईडला. आणि त्यानंतर ना इथे एक सेल्फी पॉईंट इथे तयार करण्यात आलेला आहे. हे बघा, छोटी मुलं इथे फोटो वगैरे काढत आहेत.
तर आता ना मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण ना जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर आपण आता जाऊया जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आणि भरपूर गर्दी आपल्याला पाहायला भेटते ह्या ओरोशी जत्रेला. चला कुठची दुकानं लागली आहेत ना ती आता पाहूया. रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. दुकानं सुद्धा लागलेली आहे. इथे 80 रुपयामध्ये गोष्टी आहेत, 150 रुपयामध्ये इथे बॅग वगैरे भेटतात हे बघा. त्यानंतर इथे ज्वेलरी शॉप्स वगैरे आहेत, लेडीजच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी भेटतात. थोडंसं आपण पुढे चाललोय ना तर सेल वगैरे आहेत, म्हणजे घरात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना 10 रुपये 20 रुपयामध्ये त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात हे बघा. त्यानंतर इथे सर्दीचा सीझन चालू झाला त्यामुळे इथे स्वेटर आहेत, कानटोप्या आहेत, तर आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला भेटतात हे बघा. तर इथे या ठिकाणी मोठं सुद्धा दुकान आहे, स्वेटरचं दुकान आहे. स्वेटर सुद्धा आपल्याला या जत्रेमध्ये आलेली आहेत हे बघा. आता आपण पेंडॉलमध्ये आहोत आणि पेंडॉलमध्ये ना इथे गर्दी आपल्याला इथे कमी झालेली आहे आणि इथे सुद्धा दुकानं लागलेली आहे. या साईडला दुकानं आहेत, या साईडला दुकानं आहेत. तर प्रामुख्याने ना इथे ना जत्रेला आलेली दुकानं इथे म्हणजे फ्रेमची दुकानं. इथे खूप सुंदर सुंदर इथे फ्रेम आहेत हे बघा. तसेच ना इथे रांगोळीचे इथे छापे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात हे बघा. या ठिकाणी आहेत. आपण ना जत्रेमध्ये आता प्रवेश केलेला आहे, म्हणजे आतमध्ये पेंडॉलच्या आपण बाहेर आलेलो आहोत आपण. आणि इथे गोडकरांचं इथे मालवणी खायचं दुकान आहे. इथे बाजूबाजूला ना हॉटेल्स वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. इथे या साईडला हॉटेल आहेत, या साईडला इथे हॉटेल आहे आणि बऱ्याचदा इथे गोष्टी आलेल्या आहेत. त्यामध्ये इथे खेळण्यांची दुकानं, प्रामुख्याने इथे खेळण्यांची दुकानं जास्त आहेत. खायची दुकानं सुद्धा आहेत, कारण इथे ओरोशी जत्रा ना खूप मोठी भरते. लहान मुलांना इथे खेळण्याची जी मोठी गाडी वगैरे आहेत, 2 आहेत या ठिकाणी हे बघा. तसेच इथे खायची दुकानं आहेत हे बघा. इथे सुद्धा आहे, शिरसाटांचं आहेत, आळवेंचं आहे, गोडकरांचं इथे खायचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं आहे हे बघा. आणि गर्दी थोडीशी इथे आपल्याला कमी पाहायला भेटते आहे, म्हणजे आता रात्रीचा 1 वाजलेला आहेत आणि 1 वाजता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. म्हणजे 10-1 वाजता जर आलो असतो ना तर इथे गर्दी आपल्याला भरपूर पाहायला भेटली असती. ओरसकर या ठिकाणी हर्षद चव्हाण व्हिडिओ करायला आणि बरेच इथे ब्लॉगर आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये इकडे पण ब्लॉगर आहेत. तर आपण ना ह्याचं एक शूट घेऊया. आता ओरोस्कर आहे तो आपल्याला ह्याला असं आहे ना एक सेटअप आहे बघा. म्हणजे इथे 3 2 4 1 6 2 5 4 3 असे नंबर आहेत. त्या नंबरमध्ये जर बॉल गेला त्याची बेरीज जर झाली ती जी दिसते ना तर त्यांना ते गोष्टी भेटणार. ओरोस्कर ट्राय कर चल. हे ट्राय कर चल. 4 गेले लास्ट बॉल आहे त्याच्याकडे हातामध्ये. 6 जर भेटले किती होईल का बेरीज? दादा बेरीज किती होईल? 6 पडले तर किती बेरीज होणार? 24ला काहीतरी गोष्टी आहे बघा. काही नाही ना, कुठचंच बक्षीस नाही. चला याला काहीच गोष्टी भेटलेल्या नाही आहेत. 50 रुपये फुकट. तसेच ना या ठिकाणी खाऊ गल्ली आपल्याला पाहायला भेटते बघा. इकडे आहे, तिकडे आहे. त्यानंतर ह्याच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला खाऊ गल्ली पाहायला भेटतात. इथे सुद्धा खेळण्याची दुकानं पाहायला भेटतात. थोडंसं आपण पुढे जातोय आपण हे बघा. या ठिकाणी इथे 150 रुपयामध्ये इथे सेल आपल्याला पाहायला भेटतोय. आता आपण आतमध्ये एंटर करतोय ते म्हणजे इथे पाळण्या आहेत, ब्रेक डान्स आहे त्या ठिकाणी हे बघा. गर्दी कमी झाली आहे पण इथे पाळण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या सुद्धा आहे आणि ब्रेक डान्स इथे करणाऱ्यांची सुद्धा संख्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे आता पाळणा सुरू झालेला आहे आणि पाळण्याचा ज्या रेट आहे ना तो 100 रुपये आहे पर पर्सन हे बघा. इथे सुरू झालेला आहे पाळणा हा. आणि या ठिकाणी इथे ब्रेक डान्स आहे आणि हा थोड्याच वेळात सुरू आहे. ह्याचं पण रेट आहे तो 100 रुपये पर पर्सन.
इथे सुद्धा इथे ब्रेक डान्सला सुरुवात झालेली आहे. ना आपल्याला साईराज येडगे भेटलेला आहे. त्यात काय म्हणतो बऱ्याच दिवसांनी. तर इथे ना ब्रेक डान्स आहे ना, त्याच्याबरोबर समोर ना इथे आपल्याला पाहायला भेटतं गोबी मंचुरियनचं दुकान. त्यानंतर इथे सुद्धा आहे भेलपुरीचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं. या साईडला जी दुकानं आहेत ना ती आपल्याला पाहायला भेटतात ती म्हणजे ते गोबी मंचुरियनची. इथे खास करून इथे लोक आरवलीवरून सुद्धा आलेली आहेत एवढ्या लांब. बघा स्प्रिंग पोटॅटो नवीन वगैरे आलेले आहेत ना, दाबेली चहा भजी त्यांचंही दुकान आपल्याला पाहायला भेटतात हे बघा. त्यानंतर ना आपण थोडंसं पुढे आलो आहे. पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला फ्लॉवर पॉट जे असतात ना ते इथे आहेत. हे बघ सूर्यफूल आहे, त्यानंतर इथे रिफ्लेशिया आहे, स्टँड आहे ते, आणि त्यानंतर इथे सुंदर ना इथे फ्लॉवर पॉट आहेत आर्टिफिशियल. त्यानंतर पुढे गेलो ना तर इथे काकांनी छोटंसं इथे वॉलेट आहेत. त्यानंतर इथे चष्मा आहे ते आहे. त्यानंतर इथे फ्रेमची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि त्यानंतर आपण थोडंसं पुढे येतोय तर इथे खेळण्यांची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. या साईडला सुद्धा आहेत आणि या साईडला सुद्धा आहेत. तर ना मगाशी थोडंसं आपण तिथे येताना ना आम्हाला एक सेल दिसला, तो तुम्हाला मी सांगतो कुठचा आहे तो. त्यानंतर ना इथे फिक्स रेट यांचा म्हणजे तो 100 रुपयांमध्ये इथे जे हार्टवाले मिकी माऊजवाले इथे उषा आहेत. त्यानंतर इथे 10, 20, 30 रुपयामध्ये घरात जी लागणारे जे वस्तू आहेत ना ते या ठिकाणी भेटतात. हे बघा घरात जे काही गोष्टी लागतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. थोडंसं आपण पुढे चाललो आहे तर इथे मक्याची बोंडं आहेत ना ती म्हणजे उकडलेली ती आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी. त्यानंतर इथे LED स्क्रीन आहे. आपल्या मंदार भावाचा इथे व्हिडिओ लागण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे छोटेसे घरात लागणारे इथे जे किचन्स असतात, त्यानंतर इथे लटकन असतात त्याचं दुकान इथे आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी सुद्धा इथे ज्वेलरी शॉप आहेत ज्वेलरी शॉप आहे. त्यानंतर इथे लहान मुलांची जी पुस्तकं असतात ABCDची अंकल पीची ती या ठिकाणी आहेत. हे बघा त्यानंतर जे आपण हे स्टिकर पूर्वी यायचे, पूर्वी आमच्याकडे येते त्यानंतर आत्ता दिसतात. हे बघा या ठिकाणी हे बघा स्टिकर्स पूर्वी लहानपणी खूप घ्यायचे लोक, आता कोणाचे स्टिकर्स वगैरे घेत नाही आहेत. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे किचनची दुकानं हे बघा. आणि थोडंसं आपण पुढे आलो आहे इथे सुद्धा आर्टिफिशियल इथे फ्लॉवर पॉटसुद्धा आपल्याला आलेले आहेत. हे बघा त्यानंतर इथे राशीनुसार आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे इथे अंगठ्या वगैरे आहेत. त्यानंतर चिनी मातीची भांडी आहेत ना त्यांची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. बघा त्यानंतर इथे करंजी बनवायचं, त्यानंतर मोदक बनवायचं, लाडू बनवायचं इथे साचे आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा तर हे काकांचं दुकान असायचं फ्रेमचं. हे बघा 100 रुपयामध्ये 2 उशांची इथे दुकानं आहेत. आता आपण ना रस्त्यावरती आहे ठिकाणी सुद्धा इथे ट्रॅक्टरचं वगैरे नवीन दुकान आलेलं आहे. म्हणजे खेळण्याचे ट्रॅक्टर आहेत ना, गाडी आहे मोठी गाडी, यांचं इथे दुकान आपले यंदाचे आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर इथे चादरींचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. 100 रुपयाला 2 लोड या ठिकाणी भेटतात. उषा पण 2 आहेत 100 रुपयामध्ये. पेपरा आलेला आहे ते बघा, हे काका करतायत बघा ते आलेलं आहे 10 रुपये. इथे चादरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात हे बघा. आणि घरात लागणारे जे भांडी आहेत ना, टेबल म्हणा, त्यानंतर प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्यांचं दुकान इथे पाहायला भेटतात. इथून पासून इथपर्यंत ह्या काकांचं दुकान आहे. आणि त्या साईडला सुद्धा इथे भांडींची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात हे बघा. आणि शेवटला आहे ते म्हणजे इथे आईस्क्रीमचं दुकान. अजून एक दुकान आलेलं आहे ते म्हणजे इथे पणत्यांचं. इथे मूर्त्या आहेत, छोट्या आहेत, अन्नपूर्णाची मूर्ती आहेत, कृष्णाची मूर्ती आहेत, इथे नंदीची मूर्ती आहेत, सर्पाची मूर्ती आहेत, घंटी आहेत, अशी आपल्याला दुकानं पाहायला भेटतात. आणि इथे मुखवट्या आहेत, त्यानंतर हळदीकुंकाचं भांडं आहे, त्यानंतर इथे वेणी वगैरे आहे त्यांचं दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत.
मंदिराला ना सुंदर अशी विद्युत रचना केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी शार्पी सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर इथे ना मंडळी ना घरी जातोय ना आपण, तर घरी जाताना ना इथे सुंदर सुंदर इथे मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात. कृष्णाची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, राधाकृष्णाची आहे. हे बघा, विठ्ठल रुक्मिणीची आहे, बैल आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, ये बड़ा वाला मूर्ति कितना रुपया? वो आएगा 2500. ही मूर्ती आहे ना 2,500 रुपये आहे. जर बार्गेनिंग केली ना तर कमी जास्त होईल. आणि मूर्ती किती रुपये? 900 रुपयाला. 900 रुपयाला. हे 550. हे बघा, ही आहे ती 550 रुपयाला छत्रपती शिवाजी महाराज. पण बार्गेनिंग केली ना तर काही ना काही गोष्टी आपल्याला कमीमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. हे बघा, या ठिकाणी सुद्धा आहेत. तसंच ना इथे सुद्धा त्यांचंच दुकान आहे, इथे सुद्धा मूर्त्या लावलेल्या आहेत त्यांनी. हे बघा, फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर रात्रीच्या 3 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्री देव रघुनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे पार पडला. तो ओरोशी जत्रेला भरपूर गर्दी असते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. कारण त्या जत्रेला पाळणे असतात, ब्रेकडान्स असतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणजे ओरोशी जत्रेला, म्हणजेच खाज्यांची दुकानं, तिथे नंतर हॉटेल्स असतात, ज्वेलरीची दुकानं असतात, विविध प्रकारच्या अशा आपल्याला गोष्टी पाहायला भेटतात. ते म्हणजे ओरोशी जत्रेला. व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर मला आजचा हा ओरोशी गावच्या जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल असेच चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नव्हतं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.